अमरावतीत प्रतिबंधित HBT कपाशी बियाणांची तस्करी होताना दिसतेय। जवळपास 2500 पाकिटं 4 कट्टे जप्त करण्यात आले। एकूण 25 लाखांचा मुद्देमाल जप्त आहे। गुजरातच्या अहमदाबाद मधून बियाणं येत होतं। या संदर्भात गुणवत्ता नियंत्रण अधिकारी राजेश जानकर यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर विभागीय कृषी संचालक कार्यालयाने एक मोठी कारवाई केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं गेलं तर STBT या प्रतिबंधित बियाणाला बंदी असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावर विक्री जी आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी होत आहे। सध्या जर पाहिलं तर अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रॅव्हल्स मधून जे आहे संपूर्ण हे STBTचं बियाणं जप्त करण्यात आलेलं आहे। आपण विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामध्ये आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी 25 लाखापेक्षा जास्त जे आहे या ठिकाणी रक्कम असलेला जो आहे संपूर्ण मुद्देमाल या ठिकाणी कृषी विभागाने जप्त केलेला आहे। या संपूर्ण संदर्भात आपण कृषी विभागाचे काही अधिकारी आपल्या समोर आहे। सर, एकूणच कशा प्रकारे कारवाई केली आणि STBTचा नेमकं कशा प्रकारे बंदी आहे? STBT प्रतिबंधित STBT कापूस बियाणे हे महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेले आहे। त्याला मान्यता महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी नसताना विभागीय भरारी पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही वेलकम पॉइंट अमरावती या ठिकाणी ट्रॅव्हल्स अहमदाबादवरून ट्रॅव्हल्समधून बियाण्यांची तस्करी होत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती। त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि गुजरात ट्रॅव्हलची एक ट्रॅव्हल बस आम्ही तपासली असता त्याच्या डिक्कीमध्ये आम्हाला संशयास्पद साठा आढळून आला। सखोल आधीच तपास केला असता त्यामध्ये 50 कट्टे, एका कट्ट्यामध्ये जवळपास 400 ग्रॅमची 50 पाकिटे असलेली असे एकूण 2500 पाकिटे आम्हाला मिळून आली। या सर्व मुद्देमाल आम्ही या ठिकाणी पंचांसमक्ष ताब्यात घेतलेला आहे आणि तो जप्त करून त्याच्यावरती पोलिसात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया गाडगेनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।